अरे थांबा थांबा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय पुढे जाऊ नका. आज बनवते एकदम हेल्दी मेथी पनीर पराठा. त्यासाठी गावाकडून आणलेली फ्रेश फ्रेश मेथीची भाजी निवडून घेतली. त्यानंतर सगळी भाजी स्वच्छ पाण्याने छान अशी धुवून घेतली आणि मगच चिरायला घेतली. चिरून झाल्यानंतर भाजी धुवायला जाल तर भाजीतील सगळे महत्त्वाचे पोषक घटक निघून जातात. नेहमी भाजी चिरण्या अगोदरच धुवून घ्यायची. आता इथे चिरलेल्या भाजीमध्ये 2 चमचे बेसन पीठ घेतलं आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं. त्यानंतर त्यामध्ये हळद, मिरची, चवीनुसार मीठ, ओवा, त्याचबरोबर आपला थोडासा गरम मसाला आणि आणखीन चांगली चव येण्यासाठी थोडासा चाट मसाला. चाट मसाला हा ऑप्शनल आहे, मला आवडतो म्हणून मी टाकला. हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये मी थोडीशी मलाई टाकली. आता फक्त मेथी पराठा जर बनवला ना तर आपल्याला प्रवासामध्ये नेहमीच फायदेशीर ठरतो. कारण फक्त मेथी घालून केलेला पराठा हा आपल्याला 4-5 दिवस तरी चांगला राहू शकतो. पण मी इथे पनीर पण टाकणार होते आणि सोबतच मलाई पण टाकली कारण मी लगेच खाणार होते. सगळं असं छान मिक्स करून घेतल्यानंतर पाणी टाकून हळूहळू ते मळून घेतलं. पीठ मळताना जास्त घट्ट पण करायचं नाही आणि सैल पण ठेवायचं नाही. एकदम सॉफ्ट असं मळून घ्यायचं. पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं तेल टाकून परत त्यामध्ये मळून घेतलं आणि ते पीठ मी 10 मिनिट भिजवायला ठेवलं. आता इकडे माझं पीठ भिजूपर्यंत ना मी पनीर किसायला घेतलं. आता पारच्या बाबांना मेथी पराठ्यामध्ये पनीर जास्त आवडत नाही, मग मी माझ्यासाठीच फक्त पनीर पराठा बनवणार होते. तर मी थोडंसं पनीर किसून घेतलं. किसलेल्या पनीरमध्ये मी कोथिंबीर चिरून टाकली आणि एक छोटासा कांदा बारीक चॉप करून टाकला. कारण एखाद्या पराठ्यामध्ये आपण जेव्हा कांदा घालतो ना तेव्हा त्याची चव आणखीनच येते. हे स्टफिंग बनवल्यानंतर मी पराठा लाटायला घेतला. माझं पीठ छान असं भिजलेलं होतं 10 मिनिटात. त्यानंतर मी पहिले पराठा लाटून घेतला. थोडंसं कोरडं पीठ सोबत ठेवलं कारण जेणेकरून आपलं लाटण्याला पराठा चिटकू नये म्हणून. मेथी पराठा मी गोल असा लाटून घेतला आणि त्यानंतर मी पनीर, कांदा आणि कोथिंबीरचं स्टफिंग त्यावर भरलं. त्याचा परत एक उंडा केला आणि तो उंडा मी परत लाटून घेतला. आता इथे थोडंसं स्टफिंग बाहेर येण्याचे चान्सेस असतात तर ते आपण थोडंसं अलगद हातानेच लाटून घ्यायचं, जेणेकरून जास्त स्टफिंग आपलं बाहेर येणार नाही. गरम तेल तापल्यानंतर त्यावर थोडंसं तूप टाकून मी पराठा भाजायला टाकला. ब्राऊन कलर येऊपर्यंत पराठा दोन्ही बाजूंनी भाजून घेतला आणि इथे छान असा माझा मेथी पनीर पराठा रेडी आहे. मस्त सॉस आणि दहीसोबत एकदम टेस्टी लागतो. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.